जळगाव जामोद शहरातील सार्वजनिक स्वच्छता व सांडपाण्याच्या अयोग्य विल्हेवाटीचा मुद्दा सातत्याने चर्चेत असतो. शहरातील रस्ते व्यवस्थित असले तरीही नगरपालिका प्रशासनाच्या नियोजन शून्य कारभारामुळे शहरातील सांडपाण्याची योग्य विल्हेवाट होत नसल्याने स्थानिक नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नगरपालिकेअंतर्गत वार्ड क्रमांक 7 मधील राजा भर्तृहरी मंदिरालगत असलेल्या गोविंदनगरमध्ये गटारीच्या पाण्याची योग्य विल्हेवाट होत नसल्याने घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. सदर परिसरात मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य प्रस्थापित झाल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या संबंधित नागरिक नगरपालिका प्रशासनाकडे वारंवार निवेदने दिली आहेत, परंतु नगरपालिकेकडून या संदर्भात कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याने नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत. या निमित्ताने नागरिकांनी नगरपालिका प्रशासनाला एक निवेदन दिले असून येत्या 4 दिवसात गोविंदनगर भागातील नागरिकांची समस्या न सोडवल्यास लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. निवेदन देतेवेळी अंबादास भाकरे, भगवान इंगळे, रामा वानखडे, समाधान मोरे, विजय खेकाडे, सचिन भाकरे सह अनेक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. MCN न्यूज मराठीकरिता अर्शद इक्बाल, जळगाव. वार्ड नंबर 7 मधील रहिवासी आम्ही या नाल्याच्या त्रासामुळे खूप त्रस्त झालेलो आहोत. या नाल्यातून पाणी पुढे जात नाही, नाल्या बंद झालेले आहेत. त्यामुळे सर्व किडे घरामध्ये येऊन आरोग्यास खूप घातक झालेलं आहे. 2-3 वेळा नगर परिषदेले निवेदन दिलं, नगर परिषदेचे माणसं आले, पण ते हो लावून तोंडाला पानं पुसून चालले गेले, कोणतंही काम केलं नाही. त्यामुळे आता जर हे काम नाही झालं तर येणाऱ्या 2-4 दिवसामध्ये आमरण उपोषणाला हे रहिवासी सर्व बसणार आहेत. तरी त्याबद्दल हे आता निवेदन दिलेलं आहे नगर परिषदेला. आता 2-4 दिवसात नगर परिषद काय करते ते बघू. ते आता आम्ही उपोषणाला बसणार आहोत, कारण नाल्या बंद करून त्याच्यावर अतिक्रमण केलेलं आहे. त्या नाल्या जाऊ दिल्या जात नाही, पुढे पाणी जाऊ दिले जात नाही. त्यामुळे खूप आरोग्यास घातक बिमाऱ्या चालू आहे. आजपर्यंत आता आमच्याकडे डायरिया वगैरे बरेच पेशंट झाले आमच्या वार्डामध्ये, पण कोणी काही काळजी घेत नाही. किती निवेदन देऊन काही उपयोग होत नाही. त्यामुळे आता आम्हाला उपोषणात बसण्याशिवाय दुसरा काही मार्ग नाही. पाणी पडलं, पाऊस थांबला रोडवर की आमच्या घरात ते पूर्ण नालीवरलं पाणी, पूर्ण किडे आमच्या वाड्यामध्ये येतात, घरामध्ये येतात किडे. बिमाऱ्या येऊन राहिले, आम्हाला तापा येऊन राहिले याच्यापायी. ते किडेवरून असं चालणं पडते आम्हाला दारातून. ही समस्या अशीच कायम राहिला तर पुढची तुमची भूमिका काय राहील, काय करसाल? मग आम्ही आता येटा उपोषणले बसू बा. आम्ही नगरपालिकेला निवेदन देऊ थकलो. अकर सोडायला हे नालीचा इथला त्रास आहे की लेकरायला बी त्रास आहे आणि आम्हाला त्याच्यापेक्षा त्रास आहे. आणि पुढे जर काम जर करायला ठकलं तर हे लोक आम्हाला करू देऊन येत राहिले. या संबंधित तुम्ही तक्रार देऊन किती दिवस झाले? लय एक समजा 2-4 दिले, 2 वर्ष होऊन राहिले. 2 वर्ष होऊन गेले आणि आता अजून डबल बी दिलाय. काय म्हणतात ते? का करतात आणि करत नाहीत काहीच. लोक येऊन आले 1-2 खेप. निलेश शर्मा लागे त्यानं काही हे केलं नाही, आमचं काही गोष्ट घेतली नाही. केअरच नाही घेतली. पाणी समोर जातच नाही.